नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे TBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणले जातात? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, गोपाल गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले. मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असे म्हणले जातात. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन 4 महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे मित्रांनो 8 मार्च, 8 एप्रिल, 15 मार्च, 7 फेब्रुवारी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामकरण धाराशिव असे करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन आहे औरंगाबाद, उस्मानाबाद, पुणे, परभणी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 उस्मानाबाद. आता उस्मानाबादचं धाराशिव नाव ठेवण्यात आलेले आहे आणि औरंगाबादचं छत्रपती शिव असे नामकरण झालेले आहे महाराष्ट्राचे काही. नेक्स्ट प्रश्न आहे, संत्र्याच्या उत्पादनात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा आघाडीवर आहे? तर ऑप्शन आहे नागपूर, धुळे, जळगाव, नाशिक. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 नागपूर. नागपूर जिल्हा हा संत्र्याच्या उत्पादनात महाराष्ट्रातील आघाडीचा जिल्हा आहे. नाशिकमध्ये मित्रांनो केळीचे पीक घेतात, नाशिकमध्ये अंगुराचे पीक घेतले म्हणजे द्राक्षाचे पीक घेतले जातात. प्रश्न आहे नेक्स्ट प्रश्न आहे, कॅल्शियमची कमतरतेने प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा अभाव होतो? तर ऑप्शन आहे मित्रांनो विटॅमिन बी, विटॅमिन डी, विटॅमिन ए, विटॅमिन सी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 विटॅमिन डी. कॅल्शियमची कमतरतेमुळे प्रामुख्याने विटॅमिन डीचे अभाव होतो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भूमिगत कोड आहे? खालीलपैकी कोणते भूमिगत कोड आहे? तर काकडी आहे, बटाटा आहे, भोपळा आहे का कलिंगड आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 बटाटा. बटाटा हा भूमिगत खोड आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे, धुण्याचा सोडा या संयुक्तमधील रासायनिक पदार्थ कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 सोडियम कार्बोनेट हे धुण्याच्या सोड्यामध्ये युक्त केलेले जातं, त्याला रासायनिक पदार्थ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 AU. AU ही सोने या पदार्थाचे रासायनिक संज्ञा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, वनस्पती अन्न तयार करण्याच्या प्रतिक्रियास कोण सहाय्यक म्हणून काम करते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 हरितद्रव्ये. वनस्पतीत अन्न तयार करण्याच्या प्रतिक्रियास हरितद्रव्य सहाय्यक म्हणून काम करत असते. प्रश्न आहे, मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घात होतो? तर मज्जसंस्था याच्यावर घात होत असतो मादक पदार्थाच्या सेवनाने. नेक्स्ट, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जातात? तर ऑप्शन आहे लहान मेंदू, मोठा मेंदू, चेतनातंतू, हृदय. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 लहान मेंदू. लहान मेंदू शरीराचा तोल सांभाळण्याचे काम करत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेची देवगिरी लिपी येत नाही? खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरिक लिपी येत नाही? तर मित्रांनो इंग्रजी. संस्कृत, मराठी आणि हिंदी ह्या तिन्ही भाषेची देवगिरी नागरी लिपी येते, फक्त इंग्रजी याची येत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 इंग्रजी. नेक्स्ट प्रश्न आहे, मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 थळघाट. मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग थळघाट या घाटातून जात असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? तर ऑप्शन आहे नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 नाशिक. नंदुरबार हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे,
1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन आहे उस्मानाबाद, धुळे, परभणी, भंडारा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 धुळे. 1 जुलै 1998 रोजी धुळे या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा कोठे आहे? तर लोणावळा, नेरळ, सातारा, नेरूळ. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 नेरळ. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा नेरळ येथे आहे. प्रश्न आहे वेरूळची जगप्रसिद्ध लेणी कोठे आहे? तर बालाघाट, निर्मल डोंगर, वेरूळ डोंगर, सातमाळा डोंगर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 वेरूळ डोंगरावर वेरूळची जग प्रसिद्ध लेणी आहे. नेक्स्ट प्रश्न आहे दाभोळची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहे रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 रत्नागिरी. दाभोळची खाडी ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापलेली नदी कोणती? महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापलेली नदी कोणती? तर कृष्णा नदी, भीमा नदी, तापी नदी, गोदावरी नदी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 गोदावरी नदी ही महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापलेली नदी आहे गोदावरी. नेक्स्ट प्रश्न आहे सातमाळा अजिंठा डोंगररांगा व उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? तर ऑप्शन आहे गोदावरी, भीमा, तापी, वैनगंगा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 तापी नदी. सातमाळा अजिंठा डोंगररांगा व उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान तापी नदी वाहत असते. नेक्स्ट प्रश्न आहे प्रत्येक गावातील जमीनधारकाची नोंदणी कोठे ठरवतो? प्रत्येक गावातील जमीनधारकाची नोंदणी कोण ठेवतो? तर मित्रांनो तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 तलाठी. तलाठी हा प्रत्येक गावातील जमीनधारकाची नोंद ठेवत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे मूलभूत कर्तव्ये घटनेतील या कलमामध्ये आढळतात. तर ऑप्शन आहे 51A, 8A, 51A, 3A. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 51A मध्ये मूलभूत कर्तव्य दर्शवले जातात या कलमामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन आहे सिंह, कासव, वाघ, हत्ती. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 वाघ. वाघासाठी मेळघाट अभयारण्य या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? तर तांबड्या पेशी, हिरव्या पेशी, पांढऱ्या पेशी या निळ्या पेशी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 पांढऱ्या पेशी ह्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर ग्रामसेवक, सरपंच, गट विकास अधिकारी या तहसीलदार. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 सरपंच. ग्रामसभेचे अध्यक्षस्थान हे सरपंच भूषवत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचे ज्ञान होतात? या चव आहे मित्रांनो तर कडू, आंबट, खाट या गोड. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 गोड. जिभेच्या शेंड्यावर गोड चवीचा ज्ञान होत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? तर ऑप्शन आहे गंगापूर, जायकवाडी, भंडारदरा यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 गंगापूर. गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले पक्षी अभयारण्य कोणते? तर कर्नाळा, नांदूर, मधमेश्वर, माळढोक यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 कर्नाळा. महाराष्ट्राचे पहिले पक्षी अभयारण्य हे कर्नाळा येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्य वृक्ष कोणते? तर सफरचंद झाड, आंबा, संत्री, केली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आंबा. महाराष्ट्र राज्याचे वृक्ष कोणते? मित्रांनो हा क्वेश्चन चुकीचं झालं आहे. इथं पाहिजे होतं महाराष्ट्राचे फळ कोणते? तर आंबा हा आहे मित्रांनो. नेक्स्ट प्रश्न आहे महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर महात्मा फुले, महर्षी कर्वे, आत्माराम पांडुरंग, गोपाळ गणेश आगरकर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आत्माराम पांडुरंग यांनी महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती. नेक्स्ट प्रश्न आहे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 शिरडोन हे क्रांतीवीर वासुदेव फडके यांचे मूळ गाव आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 शिरडोन हे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव आहे. नेक्स्ट प्रश्न आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन आहे गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 गोंदिया. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे लोह खनिज कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळत असतात? तर ऑप्शन आहे चंद्रपूर, मुंबई, यवतमाळ, रत्नागिरी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर. लोह खनिज हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळत असतात. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.